दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। अरे आलात तुम्ही, लवकर आलात. 100 वर्ष आयुष्यात आता तुमचाच विषय चाललेलो होतो. का नाव ठेवायला दुसरा विषय नाही मिळाला वाटतं. अहो काय तुम्हाला कशाला नाव ठेवू आम्ही. आणि जे काय खरं आहे ते बोलणारच की नाही. हेच मी म्हणतोय ते. शांतता शांतता. आज तुम्ही लवकर कशा इलात? जाताना फोन पण विसरून गेलं, स्कूटर पण नेली नाहीत. तब्येत बरी आहे ना तुमची? थंडीत आहे. असेच ठणठणीत राहावा. ही चाय घेऊन येते. नची कुठे का? तो लायब्ररीत गेलाय. इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे ना, शांतपणे तिथेच बसतो म्हणाला. करू दे. नचिकेतला तुम्ही समजून घेतलत ना, फार बरं वाटलं मला. अगं माझा मुलगा आहे तो. मी नाही समजून घेणार तर कोण घेणार? ती दीड शाणी. जाऊ बापू, जाऊ दे तो विषय. चहा घेऊ. गौरीच्या ऑफिस मध्ये गेला होतात ना तुम्ही? बाबांना मदत करूनच त्याचा गमावलेला कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट परत येऊ शकतो असं मला वाटलं. म्हणून मी आई बाबांना न सांगता ऑफिस मधून लोन घेतलं. बाबांना पैसे देऊन तुझं कर्ज फेडता यावं म्हणून. मग दिले का पैसे गौरीच्या बॉसना परत? बघताय मी. अरे ये शिव, बस बस. अरे नमस्ते नमस्ते. चहा घेणार? नहीं ठीक है. बैठ. अंकल जी हम बस आपको सॉरी बोलने आए हैं. कल अनजाने में हमने आपका दिल दुखा दिया. हमारा ऐसा कोई इरादा नहीं था, पर आपने अचानक से पैसे दिए ना तो हम हड़बड़ा गए इसीलिए. अरे नाही असं काही नाही. म्हणजे आम्हाला तुला दुखवायचा काही हेतू नव्हता तसा. जाऊ दे कैसे आंटी जी? कल हम चले गए थे इसीलिए तो आए हैं आज. आज अंकल जी से पैसे ले लेंगे. हाँ, पर एक शर्त है. आपको हमें मराठी सिखानी होगी, वो भी रोज. हाँ, और हाँ अगर घर पे कुछ भी स्पेशल खाने को बनेगा तो आपको हमें बुलाना पड़ेगा. ठीक है? अरे बुलाने का क्या है उसमें? तू घरचाच आहेस, कधी येऊ शकतोस. काय ग आई, काय आहे तू ते पाकिट घेतलं नाहीस ना काल? मग अहो नाही, एवढं मोकळेपणाने बोलू शकतो आपण त्याच्याशी. काय झालं? हा, पुन्हा एकदा मनापासून आभार. थैंक्स. अच्छा अंकल जी ये काय? वो हमारी कल की हरकत से शायद गौरी जी भी नाराज हो गई हैं, तो उनसे माफी मांगनी है हमें. माँ? मराठी में आप प्लीज लिख देंगे? हाँ जरूर देंगे, क्यों नहीं. ठीक है. अरे शिव, ते लिहितायत तोवर बस ना. चाय होया तुका? काय देऊ? नहीं नानी जी, थैंक यू. थैंक यू अंकल जी. जाते हैं. ये बरं. बापरे, हा मुलगा आला आणि टेन्शनच आलं मला. आणि मला वाटलं तुम्ही गौरीच्या ऑफिस मध्ये पैसे परत करून आलात. त्याच तिथून ऑफिस मध्ये गेलो होतो. हा, पण मग विचार केला की घरात जे काय चाललंय त्याचं टेन्शन गौरीला असणार. तिच्या परीने तिने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाच आहे. तिच्या मनाला जे वाटलं ते तिने केलंच आहे. आणि तसंही सर्व मुलांकडनं मदत घेण्यामध्ये काय कमीपणा आहे.
हे काही उपकार नाहीये, हे त्यांचं प्रेम आहे, प्रेम. खरंय. या पैशाच्या बाबतीत गौरीशी बोलायची काही गरज नाही, कळलं? नाही. हा प्रश्न तिच्यामधला आणि नचे दादा मधला आहे, ते दोघ जण बघून घेत. आपण यात पडायला नको, कळलं? समजूतदार आहे गुळपापडी. सुखाचा संसार करतली आणि आपल्या सावंतांचं नाव काढतली. म्हणजे अरे गौरी जी, अंदर आइए ना, कुछ बात करनी है आपसे. प्लीज प्लीज अंदर आइए. वो आपके बाबा से बात हो गई हमारी. ये दिया आपके बाबा ने. माफी मांग ली हमने. आपका भी दिल दुखाया ना हमने. गलत समझा आपको. सॉरी. हरकत नहीं, इट्स ओके. 2 मिनट गौरी जी, हमारे मन में कुछ बात आई तो कह देते हैं. बैठिए ना, प्लीज बैठिए. एक सेकंड. ये तुला खूप चुकी समजलो मी. खूप मोठा गैरसमज करून घेतला. तुझं मन किती निर्मळ आहे माहित आहे मला. तुला कधीच कुणाची अडचण पाहत नाही. मदत करायला तू सदैव पुढे असतेस, तेही निरपेक्षणे. तरीही आज तुझे हेतूबद्दल मनात शंका आली. तू जे केलंस त्या मागची भावना मी समजून घेतली नाही. मला माफ कर. हे तू लिहिलंयस? तुझ्या मनातलं हे? जी, सुनकर अच्छा लगा आपको? माझं मन निर्मळ आहे, मी मदत करायला सदैव पुढे असते, हे तुला माहित असणं शक्य नाहीये. मला तर वाटलं तुझ्या नाही, तू माझ्या बाबांच्या मनातलं बोलतोयस. ये तू जो बोल रहा है ना, वो तुम्हारा नहीं, ये अंकल के मन की बात लग रही है उसको. ये तो मराठी शिकत का नाही शिव? हे माझं हे अर्थाचे अनर्थ होऊन जातं. अर्थाचा अनर्थ मतलब? अरे हे मतलब गैरसमज, घोड, ते लोचा, पोपट, मिसअंडरस्टँडिंग. अरे बास, त्याला आधी एक तर शब्द समजून घेऊ दे. तू एका पाठोपाठ एक काय शब्द बोलत चाललाय? त्याला सरळ सांगून करतं काय? ए बाबा शिव, तू जो बोला ना वो अंकल जी के मन की बात लगी. हाँ सही तो है, इन्हीं से लिखवा के लाए हैं. क्या? तू बाबांना काय सांगितलंस? वही जो सच था. गौरी जी से माफी मांगनी मराठी में. और हाँ, बहुत जल्द ही हम अपने दिल की बात भी आपसे कह देंगे मराठी में. एक सेकंड. ये अयो शिव, डोका फिरलाय का तुझं? तू अंकल कडून ट्रान्सलेशन करून घेणार आहे काय? हाँ, और फिर आपको भी अपने दिल की बात हमें हिंदी में कहनी होगी. जरा कुठे बाबांनी भाव दिलाय तुला, तर तू स्वप्न बघायला लागलास? सपना देख रहे हैं तो पूरा भी कर लेंगे. ठीक है, बघू. देखना, वो करना मत. वादे के पक्के हैं हम. येते. हे शिव, तू खरंच असं करणार आहे काय? गौरी जी के लिए कुछ भी कर सकते हैं हम. अवे बापू, काय खायला आणू काय तुम्हाला? आली ग माझी गुळपापडी. ये आजी. ये. बाबा, शेवी येऊन पैसे घेऊन गेला ना? हो, आणि माफी मागितली तरी. माझी मराठीत माफी मागितली. अरे तुम्हीच लिहून दिलं होतं ना? नाही. बाबा, तू काय तिकडे बघते? तुलाही माहित होतं ना?
आई मी लिहिलं होतं. तुम्हाला काय वाटलं मला तुमचं अक्षर कळणार नाही? बाबा तो बोलत होता पण भावना तुमच्या मनातल्या होत्या. असं वाटत होतं की तुम्हीच ते मला सगळं सांगताय. गौरी तू काही त्याला बोललीस का? म्हणजे तो असं का म्हणाला की त्यांनी तुला काही दुखावलंय वगैरे? नाही नाही आई, अगं गैरसमज झाला होता. गैरसमज तुमच्यामध्ये कसला? अगं म्हणजे त्या दिवशी तो बिल्डिंग खाली त्याच्या अम्माशी फोनवर बोलत होता. ते बोलणं माझ्या कानावर पडलं आणि जी अम्मा बहुतेक पैशांबद्दल काहीतरी बोलत असावी आणि त्याला असं वाटलं की ते ऐकून मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही पैसे परत केले. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून ते पैसे ठेवताना तो म्हणाला गलतफहमी हो गई है, हो का? होय गो बाय, त्या दिवशी ना त्याचं चेहरं उतरलेलं होतं. म्हणजे जावई बापन त्याला पैसे दिले ना तेव्हा ते त्याला आवडलं नाही बहुतेक, असं काहीतरी त्याच्या चेहऱ्यावरनं वाटलं मला. हो खरं आहे, त्याचं काय चुकलं म्हणा. तिथे त्याची अम्मा बोलली असेल, इथे आपण पैसे परत केले असतील, त्याला काही कळायला मार्गच नाही ना. हो आई, अगं पण योगायोग होता ना. म्हणजे बघ दादालाही तेव्हाच पैसे मिळाले आणि त्याने बाबांना दिले. मी सांगितलं शिवला की तुझा गैरसमज झालाय म्हणून, पण मला वाटलं नव्हतं तो ऐकेल माझं. पण त्याला माझं म्हणणं पटलं असणार म्हणून त्याने पैसे परत घेतले. म्हणजे काय, अरे माझी लगेच तू तुझं म्हणणं कधी कोण टाळूच शकत नाही. बाबा बाबा हे श्रेय माझं नाही शिवचं आहे. तुम्हाला माहितीये झालेला गैरसमज किती सहजपणे दूर करता आला मला. त्याने मला कोणताही प्रश्न विचारला नाही आणि मी जे बोलले त्यावर विश्वास ठेवला. कोणताही अहम भावना बाळगता इथे येऊन पैसे घेऊन गेला ना तो. बाबा तुम्ही म्हणता ते खरंय, खूप समजूतदार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अगदी सहज आणि प्रेमळ आहे. हम तुम्हें ये सुनाते हैं, हाँ? कल इसी से मराठी सीखने की शुरुआत करने वाले हैं. आई लव यू से आई लव यू क्या करते हो यार वेणु, कुछ अलग सोचा करो, आउट ऑफ द बॉक्स. क्या आई लव यू? आओ नीचे बैठो, सुनाते हैं तुमको, आ जाओ. हंसना हो यार. अजनबी शहर का अजनबी चांद अब अपना सा लगने लगा. रात के अंधेरे में भी साथ हमारे चलने लगा. ए शिव, काय बाबा ए तुझा काय डोका फिरला का, वेळ लागला तुला? तू एवढं सगळं डायरेक्ट बोलणार रे? यार मैं सब जायज है वेणु. ए मजाक मत कर यार. मजाक नहीं कर रहे हैं, सच में अपने दिल की बात कहना चाहते हैं. तो जाकर कह दे. उसके बाद तुम्हारे इस आउट ऑफ द बॉक्स सोच को गौरीचे बाबा त्याच्या बॉक्स करणार ना ते जाऊ दे ना, मला काय करायचंय. तुला इतके दिवस सांगून तुझ्या डोक्यात ते प्रकाश नाही पडलं तर आता काय होणार आहे? नहीं तो उनको जाकर कह दे जी मैं इकडे मलमपट्टीची ती तयारी करतो. उसकी जरूरत नहीं पड़ेगी, ये गौरी जी का काम. उनकी खातिर पिटेंगे तो मरहम वही लगाएंगे ना. डब्यात हीच भाजी बरोबर. हो हो, तो त्याला आता आपल्या पद्धतीचा आवडता. अगं आजी बहिणी अजून कशी नाही आली? म्हणजे एव्हाना घरात असते ना ती. काय माहिती बघा. आई तुला पाणी देऊ? नको. हो निशाचा आवाज कोणाबरोबर बोलत्या? आई आली वाटतं, त्यांचाच आवाज वाटतोय. रे देवा, हे काय आता नवीन आणखीन? चल बघूया, चल काय आता, चल नंतर भरूया डबे. अगं, पण थांब. अगो चल. सावंतू कसे आहात तुम्ही? बरं. सरिता ताई तुम्ही बरे आहात हो ना? हो मी बरी आहे, या ना बसा ना तुम्ही. नाही राहू दे. आजची तुम्ही कशा आहात? गौरी बरी आहेस ना बाळा? बरी. नाही मला कळतंय, म्हणजे माझ्या निशावर तुम्ही सगळेजण नाराज आहात. अहो चूकच आहे तिची, चूकच आहे. पण लहान होती पोरगी, आता ऑस्ट्रेलियाला नचिकेतरावांना नोकरी मिळते म्हटल्यावर किती खुशीत होती ती. पण सगळं संपलं. ते पै पै गोळा करून नवीन जागा घ्यायला जात होती, तर त्या नालायक विकीने त्यांना फसवलं. तिचं कसं होतं ना, ती करायला जाते एक आणि होतं भलतच. बिचारी एवढी भांबावून गेली होती ना या सगळ्या प्रसंगाने. माझ्या घरी येऊन ढसा ढसा रडली. म्हणून मी तिला म्हटलं मी येते तुझ्या बरोबर,
मी तुझ्या सासऱ्यांशी बोलते तर सावंत भाऊ सरिताताई मोठ्या मनाचे आहेत, ते नक्की तुला माफ करतील. माझ्या लेकीच्या सगळ्या चुका पदरात घ्यावं सरिताताई. म्हटलेच मी तुमची माफी मागते. अरे अहो निशाचे हे काय? अहो एवढं काही झालेलं नाही, असं काही करायची गरज नाहीये. सरिताताई तुमच्या सुद्धा पदरात एक मुलगी आहे. हो अहो आपल्या लेकीला दुखलं खुपलं तर काय यातना होतात हे तुम्हाला वेगळं नको ना हो सांगायला. नाही नाही बरोबर आहे. नाही तिची चूक झालीच आहे, चूकच आहे तिची, पण यात तिचा काही दोष नाही हो. सगळा दोष तिच्या नशिबाचा आहे बघा. म्हणून तिला चांगलं काम धरून इकडे आणले. अगं बघतीस काय तोंडाकडे? सासू सासऱ्यांचे पाय पकड आणि माफी माग त्यांची. चल जा. नाही नाही असं करायची काही गरज नाहीये. राहू दे राहू दे. बघ बघ किती मोठ्या मनाचे आहेत ते. केलं की नाही तुला पटकन माफ. अगं आपलं हक्काचं घर, आपली हक्काची माणसं सोडून येतं का कोणी? हो आपलं म्हणू कधी आपलं वाटू होया ना. आई सरिताताई ही जर आता तुमच्या परवानगीशिवाय माहेरी आली ना तर मी तिला अजिबात घरी घेणार नाही. आणि मलाही कळतंय तुझ्या सुद्धा काही अपेक्षा आहेत. कारण नचिकेतराव काही बाबतीत कमी पडतात. म्हणजे त्यांनी एखादा मोठा निर्णय घेताना आधी बायकोला विचारात घ्यायला हवं. असा पटकन निर्णय घेऊन मोकळं होऊ नये ना. आमचं नची काही चुकलेलं नाही हा. आई त्यांच्या मनात काय आहे ते सांगतायत त्या, तर शांत राहा. बरोबर आहे सरिताताई, आजींचं अगदी बरोबर आहे. त्यांना त्यांचा नातू चुकलाय असं वाटणारच नाहीये. अहो वेळी माया असते ना आपल्या पोरांवर. अरे ये नची निशाच्या आई आल्या. अगं बाई 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शकतोय हो. हे सरिताताई तुम्हाला सांगतीलच सगळं, पण मी जे काही बोलले ना ते सरिताताईंना अगदी पटलंय बघा. तुमच्या आई वडिलांची तुम्हाला काळजी आहे ना हे चांगलंच आहे, पण अहो तुमच्या पैशावर पहिला अधिकार तुमच्या बायकोचा आहे. का नाहीये? आणि मी तिच्या अधिकाराचा मान राखतो. सरिताताई ह्या पोरांचं सोडून द्या बघू. तुम्ही एक करा, ते पैसे स्वतःच्या हाताने निशाच्या हातात देऊन टाका आणि मोकळ्या व्हा बघू. हा आमच्या घरातला विषय आहे, आम्ही बघू तो कसं संपवायचा ते. सरिताताई ते पैसे स्वतःच्या हाताने द्या आता निशाला द्या. हो आई हो काय? हं? हे बघा आई, ते पैसे निशासाठी नव्हते. हे तू कसं काय ठरवतोस नची? तुझे पैसे म्हणजे माझे हक्काचे पैसे. अरे वा, पैशांच्या बाबतीत बरोबर हक्क दाखवतो आणि मग इतर बाबतीत तू. अरे नची ही काय वेळ आहे का हे सगळं बोलण्याची? आई राहू दे, मी पैसे मागते ना मग तो हे असं नको ते बोलणारच, पण मी माझा हक्क सोडणार नाही. ते पैसे, त्या पैशांवर तुझा काहीही हक्क नाही, कारण ते पैसे माझे नव्हते. मग कोणाचे आहेत ते पैसे? नची बोल, कोणाचे आहेत ते पैसे? दादा राहू दे ना, कशाला चिडतो सुद्धा. नाही गौरी, नाही तिला कळायलाच हवं. ती जे पैसे मागते ते कोणाचे होते. हे बघ, ते माझे नव्हते तर ते आमचे, आमच्या कुटुंबाचे. निशाच्या पगारा व्यतिरिक्त घरात आलेला सगळा पैसा या कुटुंबाचा आहे. त्याच्यावर प्रत्येकाचा सारखा अधिकार आहे. त्या पैशाच्या बाबतीत तुझं माझं मी करत नाही, मी यापुढे करणार आहे. आता विषय पुढे. तुम्ही चहा कॉफी काय घेणार सरिता? हो ते घेणार. चहा कॉफी? नाही नको, चहा घेतला ना की मला ऍसिडिटी होते. हो का? मी निघते आता. हा आई, अगं इतक्यात येईल पुन्हा सावकाशी. मी आता निघते. सावध भाऊ येते. हा सरिताताई येते मी. बर. आजी माझ्या लेकीवर रागू नका. हा गौरी बाळा येते. हा काकू पाणी नाही असू दे. नचिकेतराव येते. हा मी. चल जा आता.
आणि उगाच सगळ्यांशी भांडू नकोस हा. चल जा. आई अगं काय अरे अचानकच आल्या त्या, ध्यानीमानी नव्हतं आमचं काही. विषय पुरे. गौरी तू डबे पोचू दे, आपण जेवायला बसू सगळेजण. हो. नक्की हे पैसे कोणाचे आहेत हे दिशाला सांगायची गरज नाही. तुला माहिती ती कशी येते, उगाच त्याचा फायदा उठतोय. आणि गौरीला जर कळलं की आम्हाला सगळं माहिती आहे तर तिला आमची खोटं बोलण्याचं दुःख आहे. ठीक आहे बाबा, मी नाही सांगणार तिला. आई मी जरा 10 मिनिटं वर जाऊन येतो. गच्छ. लवकर ये. हो. हो. काय ग, काय बघतेस? नाही बघतेय सावंत किती बदलले. मुलांसाठी स्वतःच्या तत्वांना मुरड घालतायत. माझा तर विश्वासच बसत नाही. खरं गो बाय, पण कारला कधी कधी गोड लागता हे माका पटला.